नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचा 1 वाजतोय आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे निवडणुकांसंदर्भातली. शिंदेंची भाजपकडे 125 जागांची मागणी आहे, तर बीएमसीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची 125 जागांची मागणी केल्याचं पाहायला मिळतंय. जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. बीएमसीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची 125 जागांची मागणी आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमकी या जागा वाटपावरती काय अखेरचा फॉर्म्युला ठरतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. शिंदेंनी भाजपकडे 125 जागांची मागणी केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतो माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शुभम, शिंदे गटानं आता 150 जागांची मागणी केलेली आहे, काय माहिती आहे? सिद्धेश, आपण बघू शकतो महानगरपालिका निवडणुका ज्या आहेत त्या काल जाहीर झालेल्या आहेत आणि अशामध्येच शिवसेना शिंदे गट यांनी 125 जागांची मागणी केलेली आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की शिवसेना ही बॅकफूटवर चालत आहे, पण मात्र आता शिंदेंना जेव्हा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेव्हा लक्षात आलेलं आहे की आधी या महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष होतं आणि चिन्ह होतं. पण मात्र आता आज ज्या आहेत बैठका होणार आहेत आणि आजच्या होणाऱ्या बैठकींमध्ये शिंदे सेना जी आहे ही 125 जागांची मागणी करणार आहे आणि त्याहून एकही कमी घेणार नाही, असे काहीसे संकेत जे आहेत ते शिवसेना पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून सध्या समोर येताना दिसून येत आहेत. अशामध्येच आजच्या बैठकीत काय होतं आणि शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ यावर काय निर्णय देतात आणि जागा वाटपाचा तिढा हा लवकरात लवकर संपेल की अजून वाढेल आणि ज्यामुळे एबी फॉर्म वाटपसाठी उशीर होईल, हे आता खरं तर महायुती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आहे पाहणं अत्यंत महत्त्वाचं होणार आहे. सध्या तरी 125 जागा आम्हाला हव्या आहेत अशी भूमिका शिवसेना शिंदे गट जी आहे ती सध्या ठेवताना आपल्याला आज दिसून येणार आहे. सिद्धेश, खरं शुभम, त्यामुळे 125 जागांची मागणी आता शिवसेनेनं मुंबईमध्ये केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये नेमक्या या जागा वाटपासंदर्भातला तिढा सुटतो का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. दरम्यान खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची युती होणार का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण पालिका निवडणुका